आम्हाला आदेश दिला, निर्देश दिला की सर्व नेते कार्यकर्त्यांनी जो खालचा वर्ग आहे म्हणजे सफाई कर्मचारी आहे, किन्नर आहे, तुमच्या स्मशानभूमीमध्ये काम करणारे आपले कर्मचारी आहेत, आदिवासी पाडे आहेत, आपले झोपडपट्टी एरिया आहेत, जिथे कोण जात नाही तिथे तुम्ही पोचा. आणि निखिल व्यासने सांगितल्यासारखं की जे आमचे पंडित दीनदयाळ उपाध्याय भारतीय जनता पार्टी जनसंघाचे संस्थापक त्यांनी अंत्योदयाची कल्पना मांडली. म्हणजे तुम्ही जो शेवटचा माणूस आहे, गटही कामगार आहे, आपण गटही कामगारांना पण दिलं, या कुठेही कामगारांपर्यंत पोचा आणि त्यांना तुम्ही आनंद द्या. दिवाळीचं फराळ एक साथ तुम्ही त्यांच्याबरोबर करा आणि त्यांच्या जीवनात आनंद आणा. कारण त्यांना 2047 साली हा भारत विकसित करायचा आहे. ते त्यांनी जे स्वप्न पाहिलं आहे ते तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे. आणि ते स्वप्न बघून आम्ही पण काल परवा आपण जी साईनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्यांची वसाहत आहे तिथे आमचे जे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी आहेत ते आले होते. ते म्हणाले की भाई मी त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून बसेल, मला खुर्चीवर बसून ठेवायचं नाही. तर आपण 350 सफाई कामगार त्या ठिकाणी जमिनीवर म्हणजे त्या कार्पेटवर बसले, ते स्वतः त्या मध्ये बसले सफाई कामगारांमध्ये जाऊन आणि त्या 350 लोकांबरोबर त्यांनी जेवण आणलं होतं. झुणका भाकर आणि ठेचा आणि लाडू असं त्यांनी जेवण आणलं होतं आणि आपल्याला दिलं. आणि त्यांनी आपल्याला जसे हे बॉक्स आहेत मोदीजी आणि देवेंद्रजींचे तेही आपल्याला वाटले तुमच्या जीवनात, त्यांच्या जीवनात आनंद आणला. काल आपण किन्नर समाज आहे ज्याला थर्ड जेंडर म्हणतो, तुम्ही वेगळी भाषा वापरता ती मला वापरायची नाही, ते 69 जण आले होते, 69. तर ते येऊन इथे त्यांची दिवाळी केली. त्यांनी नरेंद्र मोदीजी, देवेंद्र फडणवीसजी यांना आशीर्वाद दिले आणि त्यांनी म्हटलं की आमचे जे या देशाचे यशस्वी पंतप्रधान आहे माननीय नरेंद्र मोदी, हे यांना शतायुष्य होऊ दे, हा देश प्रगत करण्यासाठी त्यांना सुख, समृद्धी, शांती आणि उत्तम आरोग्य लाभू दे, असं त्या सर्व किन्नर समाजाने केलं. त्याचबरोबर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक विजनरी लीडर्स आहेत. तुम्ही आता मुंबईत गेला तर सगळे तुम्हाला ब्रिज, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, आता अंडरग्राउंड मेट्रो ही ज्यांनी केली त्या देवेंद्र फडणवीसांसाठी सुद्धा त्यांनी असेच आशीर्वाद दिले की आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. असे त्यांनी देवेंद्रजींचं पण आरोग्य आणि चांगलं राहावं असं केलं. कारण या महाराष्ट्र आपल्याला उन्नत करायचं आहे, विकसित करायचं आहे. त्यामुळे त्यांनी शुभेच्छा दिल्या. आज तुमच्याकडून आम्हाला काही नको, तुम्ही तर रोज तुम्ही हे मोदीजींचे तुम्ही सफाई दूत आहात, तुम्हाला माहिती आहे. आणि मोदीजी तर सफाई कर्मचाऱ्यांचे ज्या वेळेस तिकडे आपल्या अयोध्येचा कार्यक्रम झाला ते बनवणाऱ्यांचे पाय धुतले होते. आज मला वेळ नाही तर मी 5 लोकांचे पाय धुतले असते. तर तुम्ही खरं या मुंबईचे सफाई दूत आहात. तुम्ही जर 2 दिवस जर मुंबईत या ठिकाणी साफ केले नाही तर मुंबईमध्ये सगळं बंद होऊन जाईल. जी कचऱ्याची गाडी गेली की बाकीचे लोक नाकाला रुमाल लावतात का वास येतो आणि तुम्ही तर त्या कचऱ्यामध्येच काम करता. आणि म्हणूनच मोदीजींनी तुम्हाला सफाई दूत बनवून तुम्हाला या ठिकाणी जे नाव दिलं ते योग्य नाव आहे. तर